कल्याण अहिल्यानगर हा नुकताच काँक्रिटीकरण करण्यात आलेला महामार्ग ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वेळखेडजवळ खचल्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ वेळखिंडपासून सुमारे 500 मीटर अंतरावर कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61चा काही भाग अचानक खचल्याने सुमारे 2 ते 3 फूट सिमेंट काँक्रीटचा रस्ता तुटला असून महामार्गावर मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. या घटनेमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. टोल घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळला जात असल्याचा हा प्रकार पाहायला मिळत आहे. दरम्यान या रस्त्याचे काम चालू असताना रात्रीच्या अंधारात महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामासाठी वापरण्यात आलेले स्टील गायब झाल्याची चर्चाही परिसरात सुरू असून या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत आणि देखभालीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी महामार्गाचा काही भाग खचला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. स्थानिक नागरिक नंदकुमार जगताप यांनी सांगितले की या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या केबलमुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. पावसाचे पाणी रस्त्याखाली झिरपल्याने मातीची धूप होते आणि त्यामुळे रस्ता खचतो. संबंधित विभागाने या समस्येकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे अपघात टाळण्यासाठी इशारा फलक, बॅरिकेड्स, वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी. तसेच या रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदाराची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी. वेळीच उपाययोजना न झाल्यास महामार्गाचा आणखी भाग खचून मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.